हॅलो. हॅलो, नमस्कार. सर्वप्रथम मी माझे परममित्र श्री दिलीप महाजन, जे मोरया प्रकाशनाचे संस्थापक आहेत, त्यांचे आणि त्यांच्या 2 मुली योगिनी आणि गौरी, ज्यांनी हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आता आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. पातंजल योगसूत्र याच्यावर आपण चर्चा करणार असल्यामुळे सर्वप्रथम महामुनी पतंजलीची प्रार्थना आपण करूया. तर या प्रार्थनेने मी या विषयाला सुरुवात करणार आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ओम शांति शांति शांति. महामुनी पतंजलींना आपण आदरांजली वाहिलेली आहे. आणि या प्रार्थनेमध्ये सांगितल्याप्रमाणे 3 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अधिकारी व्यक्ती पतंजली होते. योगेन चित्तस्य, चित्ताचं मल, शरीराचा मल दूर करण्यासाठी. आणि हा शरीराचा मल जेव्हा एक ठराविक मर्यादेच्या बाहेर जातो तेव्हा तो त्याच मलाचं रूपांतर रोगांमध्ये, व्याधींमध्ये होतं. तर त्या व्याधी दूर करण्यासाठी ज्यांनी आयुर्वेद शास्त्र लिहिलं, त्या पतंजली महामुनींना आपण आदरांजली वाहत आहोत. तेव्हा या 3 क्षेत्रामध्ये अधिकारी असे व्यक्ती पतंजली होते. योगशास्त्र, ज्याविषयी आज आपण बोलणार आहोत. व्याकरणशास्त्र, वाणी शुद्ध त्याचीच होते ज्याला व्याकरण येत असतं. आणि वाणीची शुद्धता आणि व्याकरणशास्त्र हे खास करून सूत्रकारांकरता अतिशय महत्त्वाचं आहे. पतंजलींनी हा जो सगळा ग्रंथ आहे तो सूत्ररूपाने प्रस्तुत केलेला आहे. आणि ज्याला अशा प्रकारे योगसूत्र लिहायचेत त्याला भाषेचं ज्ञान, पूर्ण ज्ञान पाहिजे. म्हणून पतंजली हे व्याकरणशास्त्रातले महापंडित होते. आणि त्याच्याचमुळे इतका उत्कृष्ट, इतका शास्त्रशुद्ध ग्रंथ ते लिहू शकले. मलम शरीरस्य च वैद्यकेन, सर्व शरीर, आणि नुसतं स्थूल शरीर नाही तर सूक्ष्म शरीर, त्याची संपूर्ण जाणीव, त्याचा संपूर्ण अभ्यास पतंजली ऋषींचा होता. आणि त्याच्यामुळेच आयुर्वेद या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी बराच अभ्यास केलेला होता. आणि आयुर्वेदाचा एक ग्रंथ पतंजलींनी लिहिलेला आहे. आणि त्याच्याचमुळे या योगशास्त्र, पातंजल योगशास्त्र हा एक प्रकारे परिपूर्ण ग्रंथ झालेला आहे त्याचमुळे. आणि मी आत्ता सांगितल्याप्रमाणे पतंजलींनी सूत्ररूपाने या ग्रंथाची प्रस्तुती केलेली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे महान ग्रंथ आहेत ते सूत्ररूपाने प्रस्तुत झालेले आहेत. त्याचे अनेक कारणं आहेत. एक कारण म्हणजे सूत्र म्हणजे कमीत कमी अक्षरात जास्त जास्त ज्ञान देण्याची कला. जितकी कमी
अक्षर असतील तितक्या कमीत कमी अक्षरात जास्त जे महापंडित असतात, वैयाकरणीय व्याकरणशास्त्रातले जे महापंडित असतात, ते एखाद्या सूत्रातलं एखादी मात्रा जरी करता अर्धमात्रा लाघवेनं, एखाद्या सूत्रातली अर्धी मात्रा, आपण असं म्हणू अर्ध अक्षर जरी कमी करता आलं तरी त्यांना तसाच आनंद व्हायचा जसा पुत्रप्राप्तीनंतर एखादा होतो. अर्धमात्रा लाघवेनं पुत्रोत्सवं मन्यते वैयाकरणीयः. तेव्हा कमीत कमी अक्षरामध्ये जास्तीत जास्त ज्ञान देण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपल्या इथे सूत्र असं म्हटलं जातं. आणि अशा 195 सूत्रांमध्ये पतंजलींनी पातंजल योग दर्शन हा ग्रंथ प्रस्तुत केलेला आहे. सूत्र याचा एक दुसरा अर्थ दोरा किंवा धागा असा सुद्धा होतो. ती माळ होते, त्याच्यामध्ये सौंदर्य प्राप्त होतं. तसंच ही सूत्र आशयाने जोडली गेलेली आहेत आणि म्हणून सुद्धा त्याला सूत्र असं म्हटलेलं आहे. आणि ही जी सूत्र आहेत, प्रत्येक सूत्र म्हणजे एक मंत्र आहे. पतंजलीची अशी अपेक्षा होती. आणि जेव्हा योगसूत्रांचा आपण अभ्यास करतो तेव्हासुद्धा याची परत परत आपल्याला अशी जाणीव होते की मंत्र ज्याप्रमाणे मंत्राचं चिंतन करायचं असतं, मंत्रावर ध्यान करायचं असतं आणि जितकं ते ध्यान होईल तितकं मंत्र चैतन्य प्रकट होत जातं. त्याचप्रमाणे या प्रत्येक सूत्र हा ध्यानाचा विषय आहे. त्याच्यावर ध्यान केलं पाहिजे, ते परत परत वाचलं पाहिजे. जसं मंत्राचा आपण जप करतो तसं परत परत वाचलं पाहिजे. आणि आपल्याला असं लक्षात येतं, जसं जसं आपण पातंजल योगसूत्राचा अभ्यास करतो, प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा एखादं सूत्र अभ्यासतो असं वाटतं की या सूत्रातला एक नवीनच अर्थ आपल्याला आज मिळाला. तेव्हा सूत्र एखाद्या मंत्रासारखी असतात, ज्याच्यावर जितकं ध्यान अधिक कराल तितका त्यातला अधिकाधिक गुह्य अशा प्रकारचा जो अर्थ असतो तो व्यक्त व्हायला लागतो. शब्दापलीकडचा अर्थ व्यक्त त्यातून व्हायला लागतो. तर अशी ही सूत्र आहेत पतंजलीची आणि त्या सूत्ररूपाने पतंजली हा ग्रंथ प्रस्तुत केलेला आहे. पातंजल योग दर्शन असं त्याला म्हटलं जातं. आणि आपल्या इथे हा जो शब्द आहे दर्शन हा अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. ज्याला इंग्रजीमध्ये फिलॉसॉफी असं म्हणतात त्यालाच भारतीय संस्कृतीमध्ये दर्शन असं म्हटलं जातं. कारण आपल्या इथे ज्याला तत्त्वज्ञान असं आपण म्हणतो तो केवळ बुद्धीची कसरत म्हणून केला जात नाही. बुद्धीची विलक्षण तीक्ष्णता दाखवणे किंवा बुद्धिचातुर्य दाखवणे असा उद्देश तत्त्वज्ञानामध्ये, भारतीय तत्त्वज्ञानामध्ये कधीच नव्हता. भारतीय तत्त्वज्ञान किंवा भारतीय दर्शनं ज्याच्यामध्ये षड्दर्शनं अतिशय प्रसिद्ध आहेत, त्या षड्दर्शनाचा फक्त आणि फक्त उद्देश आत्मदर्शन हाच होता. दर्शन ते असतं की जे आपल्याला साक्षात्कारापर्यंत घेऊन जातं. तत्वाचा साक्षात्कार ज्याच्यामुळे होतो त्याला दर्शन असं म्हटलं पाहिजे. ते दर्शन करतात, ते आपल्याला दाखवतात. सत्याचं दर्शन ज्याच्यामुळे होतं त्याला दर्शन असं म्हटलं जातं. म्हणून पातंजल योगसूत्राला सुद्धा पातंजल योग दर्शन असं म्हटलेलं आहे. कारण पतंजलींनी केवळ बौद्धिक स्तरावर योग म्हणजे काय किंवा योगाची साधना म्हणजे काय हे सांगितलेलं नाही. अत्यंत सूक्ष्म स्तरावर ही साधना करून कैवल्य स्थितीला कसं जाता येईल याचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला या पुस्तकातून होऊ शकतं. म्हणून पातंजल योगदर्शन हे प्रायोगिक शास्त्र आहे. हे केवळ कल्पनाविलासाकरता किंवा बुद्धीची भूक भागवण्याकरता असं नाही आहे.
आणि म्हणूनच पातंजल योगसूत्राचा अभ्यास करणं म्हणजे पतंजलींनी सांगितलेली साधना करणं असं आहे. कारण जशी जशी ही साधना होत जाईल तशी तशी ती सूत्र तुम्हाला अधिकाधिक ज्ञान प्राप्ती करून देतील. तेव्हा हे प्रायोगिक शास्त्र आहे आणि म्हणूनच याला योगशास्त्र असं म्हटलं जातं. आणि बाकीची जे दर्शनं आहेत सगळीच दर्शनं अत्यंत उत्कृष्ट आहेत, परंतु पातंजल योगदर्शन हे याकरता जास्त उत्कृष्ट आहे की पतंजलींनी अगदी सर्वसामान्य माणसाला साधनेला सुरुवात कशी करायची आणि त्या साधनेमध्ये कशा प्रकारच्या अडचणी येतात, त्या अडचणीवर उपाय कोणते असतात, त्यातून पुढे कसं जाता येतं, या सर्व गोष्टीचं अत्यंत सूक्ष्म स्तरावर जाऊन विवेचन केलेलं आहे. आणि म्हणूनच हा एक प्रकारचा मोठा मार्गदर्शक आहे. ही एक प्रकारची मोठी जीवन पद्धती आहे. आणि तेच पतंजली खरं म्हणजे सांगतात, परत सांगतात की योग ही एक जीवन पद्धती आहे. योग म्हणजे असं नाही की 1 तास मी आसन आणि प्राणायाम रोज करतो म्हणजे मी योग करतो, किंवा मी त्याची तयारी असेल त्याच्याकरताच खरं म्हणजे हे योगशास्त्र आहे असं पतंजलींनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ही एक जीवन पद्धतीच पतंजलींनी आपल्यासाठी प्रस्तुत केलेली आहे. आणि ती अशी जीवन पद्धती की जे तुम्हाला कैवल्य स्थितीपर्यंत घेऊन जाते, मुक्तीपर्यंत घेऊन जाते, तुमच्या सगळ्या अडचणी दूर करते, तुम्हाला समाधान प्राप्त करून देते, अशा प्रकारची ही जीवन पद्धती पतंजलींनी या योगसूत्रामध्ये सांगितलेली आहे. तेव्हा आजच्या या अगदी परिचयात्मक अशा प्रकारच्या व्याख्यानामध्ये माझा असा विचार आहे की पतंजलींनी जी 4 प्रकरणं सांगितलेली आहेत, ज्या 4 प्रकरणामध्ये पातंजल योगदर्शन विभागले गेलेले आहे, त्या प्रत्येक प्रकारांचा थोडा अगदी संक्षेपाने परिचय करून द्यावा. आणि त्यानंतर जी मुख्य साधना अष्टांग योगाची पतंजलींनी सांगितलेली आहे त्याचं थोडंसं विस्ताराने विवेचन करावं असा माझा आता विचार आहे. तर पातंजल योगसूत्र याच्यामध्ये 4 पाद किंवा 4 प्रकरणं आहेत असं म्हटलं जातं. समाधीपाद, साधनपाद, विभूतिपाद आणि कैवल्यपाद ही 4 प्रकरणं पातंजल योगदर्शनामध्ये आहेत. या 4ही प्रकरणामध्ये अत्यंत संक्षिप्तपणे काय सांगितलेलं आहे त्याचा विचार आपण आता पहिल्यांदा सुरुवातीला करणार आहोत. तर समाधीपाद हे जे पहिलं प्रकरण आहे त्याच्यामध्ये योगाची व्याख्या केलेली आहे. अतिशय सुंदर अशी व्याख्या केलेली आहे. योगश्चित्तवृत्ती निरोधा अशी योगाची व्याख्या पतंजलीने दुसऱ्या सूत्रामध्ये केलेलं आहे. पहिल्या सूत्रामध्ये अथ योगानुशासनम असं सांगितलेलं आहे की योग हे एक अनुशासन आहे, योग ही एक जीवन पद्धती आहे. आणि योग म्हणजे काय तर चित्तवृत्तींचा निरोध म्हणजेच योग. चित्तवृत्ती म्हणजे आपल्याला मनाच्या अनेक ज्या मनामध्ये लाटा निर्माण होत असतात, समुद्रामध्ये ज्याप्रमाणे लाटा निर्माण होतात तशा आपल्यामध्ये अनेक विचारांच्या, अनेक भावनांच्या लाटा निर्माण होत असतात, लहरी निर्माण होत असतात. आणि या लहरींच्या पाठीमागेच आपलं खरं अस्तित्व लपलेलं आहे. आपण आपल्या खऱ्या अस्तित्वापासून वंचित आहोत, कारण या लहरी म्हणजे मीच, या वृत्ती म्हणजेच मी, अशा प्रकारे आपला गैरसमज होत चाललेला असतो. पतंजली असं म्हणतात की या मनामध्ये ज्या वृत्ती असतात ना त्या वृत्तीमधूनच आपलं चैतन्य प्रकट होत असतं. आणि त्या वृत्ती म्हणजेच मी या गैरसमजामुळे जो चैतन्याचा मूळ स्रोत आपल्यामध्ये आहे, ज्याला पुरुषतत्व असं त्यांनी म्हटलेलं आहे, जे आपलं खरं अस्तित्व आहे, त्या खऱ्या अस्तित्वापासून आपण वंचित राहतो. या वृत्ती म्हणजे काय तर त्या पतंजलींनी अतिशय विस्ताराने चित्तवृत्तींचं वर्णन केलेलं आहे. परंतु थोडक्यात अगदी सांगायचं की मनामध्ये जे आपल्याला विचार असतात ना तेच म्हणजे मी असं आपण म्हणतो.
म्हणजे मनामध्ये दुःखी विचार निर्माण झाला की आपण असं म्हणतो की मी दुःखी आहे, मी सुखी आहे, आता मला भूक लागली आहे, आता मला तहान लागली आहे. तर भूक लागणे, तहान लागणे, सुखी असणे, आनंद होणे, दुःख होणे, या सगळ्या मनाच्या वृत्ती आहेत. आणि जी वृत्ती ज्या वेळेला मनात असते तो म्हणजेच मी, अशा प्रकारचा गैरसमज आपल्याला होत असतो. तेव्हा पतंजली असं म्हणतात की जर खरा मी म्हणजे खरं आपलं अस्तित्व काय आहे याची जाण व्हायची असेल तर या लाटा थांबल्या पाहिजेत. एखाद्या जलाशयामध्ये जर खूप लाटा असतील तर त्या जलाशयाचा तळ आपल्याला कधीच दिसणार नाही. परंतु त्या लाटा जर थांबल्या, लाटा पूर्णपणे जर थांबल्या आणि ते पाणी जर पूर्णपणे शुद्ध झालेलं असेल तर सहज त्याचा तळ आपल्याला दिसू शकेल. त्याचप्रमाणे या चित्तवृत्ती जर थांबल्या, हे मनोव्यापार जर थांबले, या मनाच्या क्रिया आणि प्रक्रिया जर थांबल्या तर आपल्याला मी कोण, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होईल. आणि म्हणूनच योगश चित्तवृत्ती निरोधा, मन संपूर्णपणे नियंत्रित करणं म्हणजेच योग, अशी योगाची व्याख्या समाधीपादातच पतंजलींनी केलेली आहे. आणि अर्थातच मनाला संपूर्ण नियंत्रण करणं म्हणजे दोन गोष्टी जमाव्या लागतात. एक तर चित्त एकाग्र करण्याची क्षमता आणि चित्त शांत करण्याची क्षमता. मनावर संपूर्ण नियंत्रण म्हणजे चित्त एकाग्र करण्याची क्षमता आणि चित्त शांत करण्याची क्षमता. जेव्हा जो आपल्या इच्छेनुसार चित्त एकाग्र करू शकतो आणि शांतही करू शकतो तो खरा योगी. चित्तवृत्ती निरोधाचा खरा अर्थ हाच आहे. मनावर संपूर्ण नियंत्रण येणं याचा खरा अर्थ हाच आहे. परंतु हे कसं साध्य होतं हे सांगण्याकरता समाधीपादामध्ये पतंजली असं सांगतात की अभ्यास आणि वैराग्य ही मूळ साधना पतंजलींनी सांगितलेली आहे. अभ्यास अर्थात अष्टांग योगाचा अभ्यास, अष्टांग योगाचा सतत अभ्यास करत राहणं आणि या अभ्यासाबरोबर या अभ्यासाला वैराग्याची जोड असणं हे फार आवश्यक आहे असं पतंजली सांगतात. या चित्तवृत्तीचा निरोध करण्याकरता अभ्यास आणि अभ्यास किंवा वैराग्य नव्हे, अभ्यास आणि वैराग्य ही साधना एकत्रित झाली पाहिजे. अभ्यासाला वैराग्याची जोड असली पाहिजे असं पतंजली सांगतात. म्हणजे असं आपण कल्पना करा की आपल्या एखाद्या शिडीवरून जर वर जायचं असेल आपल्याला, तर शिडीवरून वर जाण्याकरता एक प्रकारचा आपल्याला एनर्जी लागते किंवा आपल्याला शक्ती लागते. ती शक्ती या अभ्यासातून निर्माण होते. आणि वर जर जायचं असेल तर खालची पायरी सोडावी लागते. वरच्या पायरीवर जर जायचं असेल तर खालची पायरी सोडावी लागते. ही खालची पायरी सोडण्याची जी प्रक्रिया आहे ती वैराग्याची आहे. आपण असं नाही म्हणू शकत मी खालच्या पायरीवर तसाच टिकून राहणार, माझा पाय सोडणार नाही आणि तरीसुद्धा मला वर जायचं आहे, हे शक्यच. रिक्षात पाठवायचं असेल तर दोन गोष्टीची आवश्यकता असते. एक तर प्रचंड ऊर्जेची म्हणजे अणुशक्तीचीच खरी म्हणजे गरज असते. ती ऊर्जासुद्धा पेट्रोलमधून किंवा अग्नीमधून निर्माण होत नाही, त्याच्याकरता अणुऊर्जाच लागते. तर प्रचंड ऊर्जा लागते. आणि दुसरं म्हणजे ते यान शक्य तितकं हलकं पाहिजे. ते यान जर प्रचंड जड असेल तर ते अंतरिक्षात जाणार नाही. तर या ज्या दोन गोष्टी आहेत त्याच अभ्यासामुळे ही ऊर्जा निर्माण होते, वर जाण्याची ऊर्जा निर्माण होते. वैराग्यामुळे ते यान हलकं होतं. कारण आपणच आपल्याला बांधून ठेवलेलं आहे पृथ्वीला. अनेक जी आपल्या आसक्ती आहेत, अनेक जी बंधनं आहेत, त्या बंधनामुळे त्या आसक्तीमुळे आपण आपल्याला निम्न स्तराशी बांधून ठेवलेलं आहे. ते सगळं सोडवल्याशिवाय वर कसा जाणार. म्हणून अभ्यास आणि वैराग्य अशी त्यांनी साधना सांगितलेली आहे. आणि ही अभ्यास आणि वैराग्याची साधना जशी जशी पुढे जाईल तशी तशी अंतरयात्रा सुरू होईल असं पतंजली म्हणतात. योग ही एक प्रकारची अंतरयात्रा आहे, आपल्या स्वतःकडे जाण्याची यात्रा आहे. आणि ही अंतरयात्रा तेव्हाच
सुरू होते जेव्हा आपण आपली जी चेतना आहे ती अंतर्मुखी करतो. आत्तापर्यंत आपली चेतना सतत बहिर्मुखी असते आणि त्याच्यामुळे बाह्य जगताची सतत आपल्याला अनुभूती येत असते. बाह्य जगतामधल्या कितीतरी गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि आज तर इंटरनेट असल्यामुळे जे काही आपल्याला पाहिजे ते ताबडतोब माहिती होतं. ज्ञान असं आपल्या हाताच्या बोटामध्ये असतं असं म्हटलं तरी चालेल की ती बटणं दाबली की ताबडतोब त्या इंटरनेट सर्च म्हणून आपल्याला जे पाहिजे ते माहिती होतं. बाह्य जगताचं प्रचंड ज्ञान आपण प्राप्त केलेलं आहे, पण आंतरजगताचं ज्ञान जवळजवळ आपल्याला नाहीच आहे. माझं मन म्हणजे काय, या मनामध्ये विचार कुठून उत्पन्न होतात, ते का उत्पन्न होतात, मन कुठे असतं. जी गोष्ट आपल्याला इतकी जवळची आहे, ज्या गोष्टीवर जवळजवळ सगळं आपलं जीवन अवलंबून आहे, त्या मनाविषयी आपल्याला जवळजवळ काहीच माहिती नाही. आणि याचं कारण काय की आपण अंतर्विश्वामध्ये प्रवेश केलेलाच नाही. मन काय, बुद्धी काय, अहंकार काय, या आंतरविश्वातल्या ज्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण लक्ष दिलेलं नाही. आणि याचं कारण काय की आपली चेतना सतत बहिर्मुखी आहे. ती प्रथम अंतर्मुखी झाली पाहिजे, तरच ही अंतर्यात्रा सुरू होईल. म्हणून कठोपनिषदामध्ये अतिशय सुंदर असा एक श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, परांची खानी व्यतृणत परिभू तस्मात् परां पश्यति न अंतरात्मन कश्चित धीरा प्रत्यगात्मानमीक्षत आवृत्त चक्षुः अमृतत्वमिच्छन्. अतिशय सुंदर, अतिशय संगीतमय, अतिशय लयबद्ध अशी उपनिषद असतात. तर त्यातलंच हे एक आहे, परांची खानी व्यतृणत. ते उपनिषद असं म्हणतं की मन आणि इंद्रियांचा स्वभावच मुळी बाहेर जाण्याचा आहे, बाह्यमुखी चेतनाचा आहे. तस्मात् परां पश्यति, म्हणून बाह्य जगताविषयी प्रचंड ज्ञान आपल्याला होऊ शकतं. न अंतरात्मन, परंतु अंतरात्म्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही आहे. आंतरविश्वाविषयी आपल्याला काहीच माहिती नाही. कश्चित धीरा, एखादाच धीरवीर पुरुष प्रत्येक आत्मानमीक्षत, आत्म्याची जाणीव होण्याकरता आवृत्त चक्षुः, फारच सुंदर असा शब्द आहे आवृत्त चक्षु. आवृत्त चक्षु म्हणजे अंतर्विश्वाकडे पाहणारा डोळा. आपला जो चक्षु आहे तो बाह्य विश्वाकडे पाहणारा असतो. योग्याला अंतरचक्षु प्राप्त होतो. अंतर्विश्वाकडे बघणारा डोळे, ओळख कुणाची आपल्याला असेल तर ती स्वतःची. बाह्य जगाची पुष्कळ ओळख आहे, पण मी म्हणजे कोण, माझ्यामध्ये दोष काय आहेत, माझा स्वभाव असा काय, काहीच माहिती नाही आपल्याला. स्वतःची ओळख करून घेण्याचं शास्त्र म्हणजे पातंजली योगसूत्र. आता या योग मार्गामध्ये अडचणी कोणत्या येतात ते सुद्धा याच प्रकरणामध्ये पतंजलींनी सांगितलेलं आहे. त्याला चित्तविक्षेप असं म्हटलेलं आहे. तर या चित्तविक्षेपाची अतिशय सुंदर चर्चा पतंजलींनी यांनी केलेलं आहे. चित्तविक्षेप म्हणजे चित्ताला ज्या काही कारणामुळे विक्षेपित केलं जातं, असंतुलित केलं जातं, ज्यामुळे चित्तवृत्ती निर्माण होतात, ती सगळी कारणं अर्थात योग मार्गातली विघ्न, योग मार्गातल्या अडचणी म्हणजे चित्तविक्षेप. ते चित्तविक्षेप 9 चित्तविक्षेप चित्तप्रसादन असं म्हटलेलं आहे. तर चित्तप्रसादनाचे वेगवेगळे उपाय या प्रकरणामध्ये पतंजलींनी दिलेलं आहे. आणि पतंजलीच्या अनुसार शुद्ध चित्त आणि अशुद्ध चित्ताची व्याख्या काय, तर ज्या चित्तामध्ये वृत्ती आहेत ते अशुद्ध चित्त,
वृत्ती जितक्या कमी कमी होत जातील तितकं चित्त अधिकाधिक शुद्ध होत जाईल. ज्या क्षणाला चित्तामध्ये अजिबात वृत्ती उरणार नाही ते चित्त अत्यंत शुद्ध चित्त, आणि ते अत्यंत शुद्ध चित्त पुरुष तत्वाला जाणतं. त्याच्यामध्ये पुरुष तत्व प्रतिबिंबित होतं. आरशामध्ये जसं आपण स्वतःला पाहू शकतो तसं स्वतःच्या चित्तामध्ये आपलं स्वतःचं जे अस्तित्व आहे, जे पुरुष तत्व आहे ते प्रतिबिंबित होतं. त्याकरता चित्त प्रसादन, चित्त शुद्धीकरणाच्या प्रक्रिया पतंजलींनी सांगितलेल्या आहेत. चित्तशुद्धीचे वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत, आणि त्या उपायानंतर जी समाधी स्थिती प्राप्त होते त्याचं वर्णन म्हणजे समाधीपादामध्ये हे सगळं वर्णन आलेलं आहे. दुसऱ्या प्रकरणाची सुरुवात क्रियायोग साधनेने होते. असं म्हणतात की पातंजल योगसूत्राचं जे पहिलं प्रकरण आहे ते थोड्याशा वरच्या श्रेणीच्या साधकांसाठी जी साधना आहे ती प्रथम पादामध्ये आहे. जे अगदी नवखे आहेत, ज्यांनी योगमार्गात प्रवेशच केलेला नाही, त्यांच्याकरता खरं म्हणजे साधनपाद हे दुसरं प्रकरण आहे. आणि या साधनापादामध्ये अतिशय प्राथमिक स्वरूपाची जी साधना आहे त्याला क्रियायोग साधना असं पतंजलीने म्हटलेलं आहे. योगमार्गात प्रवेश घेण्याकरता जी प्राथमिक स्वरूपाची साधना आहे त्याला क्रियायोग साधना. तर त्या क्रियायोग साधनेनी साधनपादाचा सुरुवात होते. आणि त्याच्यानंतर पंचक्लेश सांगितलेले आहेत. 5 प्रकारचे क्लेश. क्लेश म्हणजे मानवी दुःखाची मूळ कारणं, मानवी दुःखाचं बीज ज्याच्यामध्ये आहे त्याला क्लेश. क्लेश या शब्दमुळी ते ज्याच्यातून क्लेश निर्माण होतात, ज्याच्यातून दुःख निर्माण होतं, म्हणूनच त्याला क्लेश म्हटलेलं आहे. असे 5 क्लेश, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, असे 5 क्लेश पतंजलीने सांगितलेले आहेत, त्याचे वर्णन केलेले आहेत. त्या क्लेशात कसं काय त्या क्लेशामधून सुटका करून घ्यायची हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कर्मसिद्धांत पण सांगितलेला आहे. कशा प्रकारची कर्म असतात, कसा कर्मसंचय होतो, कर्माप्रमाणे वेगवेगळे अनुभव कसे माणसाला येतात, अशा प्रकारे कर्माची चर्चा त्याच्यामध्ये केलेली आहे. त्रिगुणांची चर्चा त्याच्यामध्ये केलेली आहे, सत्व, रज आणि तमोगुणाची. आणि मग गुणातीत अवस्था कशी प्राप्त होईल ते पण सांगितलेलं आहे साधनापादामध्ये. आणि मुख्य म्हणजे आज ज्याचं आपण थोडंसं जास्त विवेचन करणार आहोत ती अष्टांग योग साधना साधनापादामध्ये सांगितलेली आहे. तर त्या अष्टांग योग साधनेकडे थोड्या वेळानंतर आपण येणार आहोत आणि शक्य असेल तितक्या विस्ताराने ती आपण बघणार आहोत. तर अशा प्रकारे साधनपाद सांगितलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार याचं वर्णन केलेलं आहे. त्याविषयी आपण थोडासा विचार थोड्या वेळानंतर करणार आहोत. त्यानंतर तिसरं प्रकरण जे आहे त्याला विभूतिपाद असं म्हटलेलं आहे. म्हणजे समाधी स्थिती प्राप्त झाल्यानंतर योग्याला आध्यात्मिक शक्ती प्राप्त होतात. वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धींचं वर्णन याच्यामध्ये आहे. कशा प्रकारे त्या सिद्धी निर्माण होतात, कोणत्या साधनेतून त्या सिद्धी निर्माण होतात याचं वर्णन पतंजली योगसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे सगळं वर्णन करतानाच पतंजलीने एका सूत्रामध्ये अतिशय स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की खरं म्हणजे एक अर्थी या सिद्धी योगमार्गातील अडचणी आहेत. पतंजली असं म्हणतात की ते समाधौ उपसर्गाः व्युत्थाने सिद्धया. समाधी मार्गातील ते उपसर्ग आहेत, म्हणजे या सिद्धी ज्या असतात. आणि त्या कारण याचं असं का असं म्हटलेलं आहे पतंजलींनी, कारण या सिद्धीचा उपयोग जर नाव कमवण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी, स्वार्थासाठी जर योग्याने केला तर तो योग भ्रष्ट होतो, तो योगमार्गापासून ढळतो. आणि त्याच्यामुळे ह्या सिद्धी ज्या आहेत त्या एक प्रकारे समाधी मार्गातील अडचणी ठरू शकतात.
पतंजली असं म्हणतात की या सिद्धी ज्या आहेत वेगवेगळ्या योगामध्ये सांगितलेल्या, त्या एखाद्या मैलाच्या दगडाप्रमाणे आहेत. आपण जेव्हा यात्रा करत असतो तेव्हा आपल्याला मैलाचा दगड लागतो, तर तुमची पुढची यात्रा थांबेल. तसंच बऱ्याचशा योगांचं होतं की समाधी स्थिती प्राप्त झाल्यानंतर आपोआपच सिद्धी प्राप्त होतात आणि त्या सिद्धींच्यामुळे त्याचा अहंकार वाढू शकतो, त्याची प्रसिद्धी वाढू शकते, तो गुरुपदाला पोचू शकतो, अनेक लोक तो त्याच्याकडे यायला लागतात, त्याला खूप प्रसिद्धी मिळते आणि त्या सगळ्या प्रपंचामध्ये तो असा अडकून जातो की योग मार्गावर चालण्याचंच विसरतो, पुढे जाण्याचंच विसरतो. म्हणून पतंजलींनी स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे, ते समाधौ उपसर्गा व्युत्थाने सिद्धया, की ज्यांना सिद्धी असं जाणलं जातं ते समाधी मार्गातील अडचणी सुद्धा ठरू शकतात. तेव्हा त्याच्यामध्ये पडू नये, ते आपोआप प्राप्त होतात. म्हणजे अभ्यास आणि वैराग्याची साधना केवळ भौतिक स्तरावरच करायची नसते. प्रचंड वैराग्य हे विभूतीपादाकरता आवश्यक असतं, की तुम्हाला सिद्धी प्राप्त झालेली आहे पण त्या सिद्धीपासून सुद्धा तुम्हाला वैराग्य प्राप्त करावं लागतं. सिद्धी आहे तुमच्याजवळ, त्याचा तुम्ही वावर करत नाही, त्याचा पण तुम्ही त्याग करता, त्याचा त्याग केला तरच पुढे जाऊ शकता. तेव्हा वैराग्याची साधना तिथे फार महत्त्वाची असते असं पतंजली सांगतात. आणि अभ्यास तिथे पण चालू ठेवावा लागतो, कारण एखादी सिद्धी प्राप्त झाली, सिद्धीच्याच आनंदात आपण मशगूल होऊन गेलो तर प्रवास थांबतो, यात्रा थांबते, मनुष्य योगभ्रष्ट होतो. असं सांगतात की श्री रामकृष्ण परमहंस कालीमातेची पूजा ते नेहमी करत असत आणि त्यांना जेव्हा जेव्हा कलकत्त्याला जावं लागत असते तेव्हा जी गंगा आहे ती गंगा बोटीनी पार करून मग पलीकडे जात असत आणि मग कलकत्त्याला जात असत. तसंच ते एका दिवशी गेलेले होते कलकत्त्याला आणि नंतर एवढी वृष्टी झाली की जेव्हा ते परत यायला लागले आणि परत गंगेच्या किनारी आले की आता मग बोटीत बसून पलीकडे जायचं दक्षिणेश्वरला काली मंदिरापाशी, तर एवढा गंगेला पूर आला होता की तिथे बोटीत नव्हत्या आणि त्याच्यामुळे नाईलाजानी तिथे एक मोठा वृक्ष, साक्षात्कारी पुरुष मानतात, तेच तुम्ही का? तर रामकृष्ण परमहंस म्हणाले की हां ठीक आहे. तर ते म्हणाले मग तुम्ही इथे का बसलेला आहात? तर रामकृष्ण परमहंस म्हणाले की या गंगेला पूर आलेला आहे, नाव नाही आहे, मी काय करणार? तर म्हणाले मग एवढे मोठे तुम्ही आध्यात्मिक गुरु असून इथे काय बसता, मी तुम्हाला दाखवतो काय करायचं ते. आणि म्हणून तो जो योगी होता ज्याला सिद्धी प्राप्त झालेली होती, तर तो खरोखरच गंगेच्या पाण्यावरून चालत चालत पलीकडे गेला, पलीकडून त्यांनी हात हलवला रामकृष्ण परमहंसांना, परत चालत चालत आला आणि रामकृष्ण परमहंसांच्या पुढे अभिमानाने उभा राहिला आणि म्हणाला की 12 वर्ष तपस्या केल्यानंतर ही सिद्धी मला प्राप्त झालेली आहे, मी आता पाण्यावरून चालू शकतो. तेव्हा रामकृष्ण परमहंस हसले आणि म्हणाले की काय रे, तुला कल्पना आहे का की या तुझ्या सिद्धीची किंमत किती आहे? तो आश्चर्यचकित झाला, म्हणाला सिद्धीची किंमत काय, तुमचं म्हणणं काय? तर म्हणा या सिद्धीची किंमत 2 पैसे आहे, 2 पैसे. म्हणे कशी काय? तर म्हणे कोणी 2 पैसे देऊन नावेत बसून पलीकडे जाऊ शकतो, त्याकरता 12 वर्ष तू तपस्या केलीस. या 12 वर्षामध्ये भगवंताचं नाव तू घेतलं असतंस, ईश्वराला जर शरण गेला असतास तर आतापर्यंत तू साक्षात्कारी पुरुष झाला असतात, ईश्वराचं दर्शन तुला झालं असतं. तर हेच तत्व पतंजलींनी त्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, ते समाधौ उपसर्गा व्युत्थाने सिद्धया. तर अशा प्रकारे विभूतीपादामध्ये ही सगळी साधना सांगितलेली आहे. आणि त्यानंतर कैवल्यपाद, ज्याच्यामध्ये उत्क्रांती कशी होते, उत्क्रांतीचं संपूर्ण तत्व सांगितलेलं आहे. आणि अर्थातच योगी
सर्वज्ञ कसा होतो आणि सर्व सामर्थ्यवान कसा होतो ते याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. योग्याला एक अशी स्थिती येते की सर्वज्ञ तो होतो आणि सर्व सामर्थ्यवान होतो. त्याच्यापासून सुद्धा त्याला त्याचा त्याग केला तरच तो पुढे जातो. म्हणजे वैराग्य हे चतुर्थ पादाच्या योगासाठी सुद्धा असतं आणि तो त्याग केल्यानंतरच सर्वोत्कृष्ट समाधी जी आहे, ज्याला या चौथ्या कैवल्य पादामध्ये धर्ममेघ समाधी असं म्हटलेलं आहे, ती धर्ममेघ समाधी प्राप्त करण्यासाठी त्याला जे सर्वज्ञता प्राप्त झालेली आहे त्या सर्वज्ञतेचा सुद्धा त्याग प्राप्त होते असं चतुर्थ पाद कैवल्य पादामध्ये सांगितलेलं आहे. तर अगदी थोडक्यात या 4 प्रकरणामध्ये जो विषय मांडलेला आहे त्याची चर्चा आपण केली आणि आता जो उरलेला वेळ आहे त्याच्यामध्ये मात्र आपण अष्टांग योग साधनेविषयी विचार करू. कारण पातंजल योगाला अष्टांग योग असं पण म्हटलेलं आहे. यालाच राजयोग असं सुद्धा म्हटलेलं आहे. खास करून स्वामी विवेकानंदांनी पातंजल योगाला राजयोग असं म्हटलेलं आहे. याचं कारण असं की योगाच्या अनेक शाखा आहेत. भक्ती योग आहे, ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, ध्यान योग आहे, कुंडलिनी योग आहे, लय योग आहे, अनेक प्रकारच्या योगाच्या शाखा आहेत. परत त्याच्यामधून सगळ्यात जो राजा आहे सगळ्या योगांचा ते पातंजल योग दर्शन आहे. म्हणून स्वामी विवेकानंद याला राजयोग असं म्हणत असतात. तर पातंजल योगाला राजयोग असं सुद्धा म्हणतात आणि त्यालाच अष्टांग योग असं सुद्धा म्हटलं जातं. कारण ह्याच्यामध्ये अष्टांग साधना पतंजलींनी सांगितलेली आहे. या योगाची 8 अंग सांगितलेली आहेत. त्याचा विचार आता आपण करणार आहोत. तर अष्टांग कोणची, 8 अंग कोणची? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समजात. आणि शेवटची जी 3 अंग आहेत धारणा, ध्यान, समाधी, याला अंतरंग योग असं सुद्धा म्हटलं जातं. आणि एक प्रकारे प्रत्याहार, 5वं जे अंग आहे प्रत्याहार, ते बहिरंग योग आणि अंतरंग योग याच्यामधला सेतू आहे, याच्यामधला ब्रिज आहे. म्हणजे प्रत्याहाराचा सुरुवातीचा भाग बहिरंग योग साधनेमध्ये होतो, प्रत्याहाराचा अंत अंतरंग योग साधनेमध्ये होतो. आता पहिली गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे ही 8 अंग आहेत, ह्या 8 पायऱ्या आहेत असं नव्हे. योगाच्या या 8 पायऱ्या आहेत. म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम. आपण 8 पायऱ्या जेव्हा असं म्हटलं त्याला, तर पहिली पायरी नंतर दुसरी, नंतर एकदम आपण 4थ्या पायरीवर जात नाही. आपण याला जर पायऱ्या मानला त्याचा अर्थ असा होईल की जोपर्यंत यम नियम साधना पूर्ण होत नाही तोपर्यंत आसनं करता येणार नाहीत, तोपर्यंत प्राणायाम करता येणार नाहीत. पण हे असं नसतं. आपल्या शरीराला जशी वेगवेगळी अंग आहेत, आपल्याला हात आहेत, आपल्याला पाय आहेत, डोळे आहेत, नाक आहेत, कान आहेत, ही शरीराची विभिन्न अंग आहेत. याच्यामध्ये पहिलं दुसरं वगैरे असं काही नसतं. हे सगळी अंग मिळून आपलं सर्व शरीर निर्माण झालेलं आहे. त्याचप्रमाणे या 8ही अंगामधून योग निर्माण झालेला आहे, पातंजल योग निर्माण झालेला आहे. अर्थात शरीरामधल्या अंगांमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की काही अंग जास्त महत्त्वपूर्ण आहेत. पंच ज्ञानेंद्रियांपैकी आपल्याला असं म्हणता येईल की सगळ्यात डोळे जास्त महत्त्वाचे आहेत. सर्वेंद्रियाणाम नयनम प्रधानम असं म्हटलं पाहिजे. कारण डोळे जर गेले तर मनुष्य पूर्णपणे त्याला अंधत्व जर प्राप्त तर परावलंबी होईल, कितीतरी सुखाला तो मुकेल. पण डोळे फार महत्त्वाचं अंग आहे. नंतर हात पाय हे महत्त्वाचं अंग आहे. पाय जर तुटला माणसाचा चालताच येणार नाही त्याला. तर आपल्याला अंगामध्ये असं म्हणता येईल
की काही अंग, हार्ट फार महत्त्वाचं अंग आहे, मेंदू अतिशय महत्त्वाचं अंग आहे हो. आणि अतिशय लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे अशी की जी थोडीशी शारीरिक स्तरावरची साधनं आहे, म्हणजे आसनं किंवा प्राणायाम, ते सांगण्याआधीसुद्धा सुरुवातीलाच यमनियमाची साधना पतंजलींनी सांगितली. का? कारण यमनियम हा योगशास्त्राचा पाया आहे. आपल्या शरीरामध्ये मेरुदंडाला जे महत्त्व आहे तेच योगशास्त्रामध्ये यमनियमांना आहे. जर यमनियमांचं पालन होत नसेल तर योगशास्त्रामध्ये फारशी प्रगती करता येत नाही. आणि म्हणूनच योग ही जास्तीत जास्त मानसिक स्तरावरची साधना आहे, शारीरिक स्तरावरची आहे. शरीर हे योग साधनेचं मुख्य महत्त्वाचं साधन असल्यामुळे शरीरातच जर बिघाड झाला तर मग योग साधना कशी करता येईल? त्याच्यामुळे शारीरिक स्वास्थ्य असणं, प्राणमय कोशामधली जी प्राणाची हालचाल आहे ती सुव्यवस्थित होणं, त्याच्यामुळे नेमकी ऊर्जा प्राप्त होणं, याला महत्त्व आहेच. पण त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्व यमनियमांना आहे, कारण तो पाया आहे. तर 5 यम सांगितलेले आहेत. म्हणजे योग्यानी समाजामध्ये त्याचा व्यवहार कसा असावा हे 5 नियम सांगतात. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, हे 5 यम सांगितलेले आहेत. 5 यम सांगितलेले आहेत. अहिंसा म्हणजे कोणत्याही प्रकारची हिंसा चालणार नाही योग साधकाला. आणि ही हिंसा केवळ शारीरिकच होत नाही, म्हणजे कुणाला आपण मारलं, मारल्या तरच ती तर हिंसा आहेच. त्याच्यापेक्षा जास्त हिंसा आपण वाणीनी करीत असतो. जेव्हा आपण एखाद्याला शिव्या देतो, एखाद्याचा अपमान करतो, ती हिंसा जास्त तीव्र स्वरूपाची असते. एखाद्याला तुम्ही फटका मारला तर थोडंसं दुखेल, पण 1-2 दिवसांनी ठीक होईल. म्हणजे तो म्हणेल ठीक आहे, आता ते बरं वाटतं, आता काही त्याच्यात होत नाही. परंतु एखाद्याचा जर तुम्ही अपमान केलात तर कदाचित आयुष्यभर ते त्याला सलत राहील. वाणीनी केलेली हिंसा ही जास्त तीव्र स्वरूपाची असते. मानसिक हिंसा जास्त तीव्र स्वरूपाची असते. एखाद्याविषयी वाईट विचार करणं, एखाद्याचं नुकसान हो अशा प्रकारचा विचार सतत मनात येणं, मानसिक स्तरावरची हिंसा आहे. तेव्हा अहिंसा शारीरिक वाचेच्या माध्यमातून किंवा मानसिक स्तरावर होता कामा नये. अहिंसा. सत्य, ट्रूथफुलनेस ज्याला असं म्हणतो आपण, सदा सत्य, आपण हे सगळं ऐकत आलेलं. अस्तेय, चोरी न करणं, जे आपलं नाही ते न स्वीकारणं. अस्तेय, चोरी न करणं. ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्य याचा अर्थ केवळ लैंगिक सुखच न घेणं असा नव्हे, तर म्हणतो ते ब्रह्मप्राप्ती होण्याकरता योग्य अशा प्रकारचा आचार विचार म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्मप्राप्तीसाठी योग्य अशा प्रकारची वागणूक म्हणजे ब्रह्मचर्य. आणि अपरिग्रह म्हणजे भेटवस्तूंचा स्वीकार न करणं किंवा संग्रह न करणं. तर अशा प्रकारचे 5 यम सांगितलेले आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, परंतु आपण हे सगळ्याच धर्मामध्ये बघतो की हे सगळ्याच धर्मामध्ये जो सांगितलेलं आहे, अहिंसा करा, शांतीने राहा, सदा सत्य बोला. मला नाही वाटत कोणताही धर्म तुम्ही खोटं बोला म्हणून सांगतो, कोणताही धर्म तुम्ही चोरी करा म्हणून सांगतो. प्रत्येक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये हे यमनियम सांगितलेलंच आहे. म्हणून एक प्रकारे पतंजली योगसूत्र हे सर्व धर्मांचं सार आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल.
सर्व धर्मांमध्ये सांगितलेली आध्यात्मिक साधना सार रूपाने पात्र असं आपल्याला सांगता येईल. परंतु या धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे, खोटं बोलू नका, खरं बोला, चोरी करू नका, हिंसा करू नका. परंतु आजकालच्या पिढीमध्ये सुद्धा कधी तुम्हाला विचारलं की असं का करू नका, कारण जे चोऱ्या करतात तेच आम्हाला वर गेलेली दिसतात. आणि आजकालच्या युगामध्ये सतत खरं बोलत राहिलं तर तुम्ही अडचणीत सुद्धा याल. खोटं बोलूनच कधी कधी तुम्हाला पुढे जाता येतं. तेव्हा हे प्रॅक्टिकेबल वाटत नाही असं. म्हणजे व्यावहारिक सत्य आहे असं वाटत नाही. आणि हे पतंजलीने का सांगितलेलं आहे सगळं, सगळ्या धर्मामध्ये सांगितलेलं असतं. पण कोणताही धर्म सांगत नाही की कशासाठी. प्रत्येक यम, या प्रत्येक नियमाबरोबर एक शक्ती जोडलेली आहे आणि त्या यमनियमांचं पालन जर तुम्ही केलं तर ती शक्ती तुमच्यामधून प्रकट व्हायला लागते, त्या शक्तीचं जागरण व्हायला लागतं. त्याकरता यमनियमाचं पालन केलेलं आहे. त्या शक्तीचं तुमच्यामध्ये अपार शक्ती आहे आणि ते प्रकटीकरण होत नाही. यमनियमाचं जर पालन केलं तर त्या शक्तीचं जागरण आणि प्रकटीकरण व्हायला लागतं असं पतंजली सांगतात. उदाहरणार्थ अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधौ वैरत्यागा असं पतंजली सांगतात. अहिंसाचं पालन का करायचं, कारण जो योगी अहिंसेमध्ये प्रतिष्ठित झालेला आहे, अहिंसेचं सतत पालन करतो, काया वाचा मने अहिंसेचं पालन करतो, तत्सन्निधौ वैरत्यागा, त्याच्या सान्निध्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वैर संभवत नाही. असा जर एखादा योगी एका ठिकाणी बसलेला असेल, अशी बरीचशी आपल्याला गोष्टी पण मिळतात. जैन धर्मामध्ये अहिंसा परमो धर्म असं म्हटलेलं आहे. सगळ्यात मोठा धर्म म्हणजे अहिंसा असं जैन लोक मानतात. तर महावीर जैनाची अशी अनेक चित्र आपल्याला बघायला मिळतात की महावीर जैन जंगलामध्ये ध्यानस्थ बसलेले आहेत आणि त्यांच्या अवतीभोवती सगळे प्राणी जे एकमेकांचे वैरी आहेत, म्हणजे वाघ आहे, त्याच्याचबरोबर हरिण पण आहे, साप आहे, त्याच्याजवळ मुंगूस पण आहे, वेगवेगळे प्राणी जे एकमेकांच्या जीवावर नेहमी उठलेले असतात, अत्यंत शांतपणे बसलेले असतात. अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधौ वैर, सगळ्या प्रकारचे वैर नाहीसं होतं अहिंसेमध्ये प्रतिष्ठित झाल्यामुळे. म्हणजे जो योगी अहिंसेचं महाव्रताने पालन करतो तो त्याच्याभोवती अशा प्रकारचं वलय निर्माण होतं, एक आध्यात्मिक वलय निर्माण होतं की त्या वलया अंतर्गत हिंसा होऊ शकत नाही. शांतीचं वलय तो निर्माण करतो. आणि अशा प्रकारे प्रत्येक यम आणि प्रत्येक नियम याच्याबरोबर जी शक्ती जोडलेली आहे आणि त्या ज्या शक्तीचं प्रकटीकरण व्हायला सुरुवात होते त्याचं संपूर्ण विवेचन या पातंजली योगसूत्रामध्ये आपल्याला मिळतं. तेव्हा अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे 5 यम सांगितलेत. शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे 5 नियम सांगितलेत. यम हे सामाजिक स्तरावर पाळायचे असतात, नियम हे वैयक्तिक स्तरावर पाळायचे असतात. शौच पूर्णपणे शुद्धता. आता हे सुद्धा फक्त शारीरिक शुद्धता नसते, या अभ्यंतर शुची असं सांगितलेलं आहे की ईश्वराचं स्मरण केल्यामुळे बाह्य अभ्यंतर शौच प्राप्त होतं. केवळ बाह्य शौच नाही, निर्मळ जीवन काय करील साबण. तुम्ही साबण वापरून स्वतःला स्वच्छ करत बसलात म्हणजे शौच प्राप्त झाला असं नाही. जर जीवन निर्मळ नसेल
नाही निर्मळ जीवन काय करील साबण. तर आंतरबाह्य सुचिता लागते, ज्याला शौच असं त्यांनी म्हटलेलं आहे. संतोष, समाधानी वृत्ती, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ह्याच्याच मध्ये आपलं सगळं जीवन जात असतं. ते समाधानी वृत्ती. तपस म्हणजे यमनियम, आसन, प्राणायाम ही जी साधना आहे त्याला तपस असं म्हटलेलं आहे. पतंजली असं म्हणतात, कायेंद्रिय शुद्धी तपसः, की ज्याच्यामुळे शरीर आणि मन शुद्ध होतं. अशा सगळ्या साधनांना तपस म्हटलेलं आहे. उपवासामुळे शरीर मन शुद्ध होतं, जपामुळे शरीर मन शुद्ध होतं, आणि योगसूत्रामध्ये प्राणायाम परंतपः, सगळ्यात मोठं माझा स्वभाव असा का आहे, माझा व्यवहार असा का आहे, याला स्वाध्याय असं म्हणतात. आणि अशा ग्रंथांचा अभ्यास ज्याच्यामुळे मला स्वतःची जाणीव होईल, स्वतःच्या स्वभावाची जाणीव होईल, त्याचा अभ्यास सुद्धा स्वाध्यायामध्ये होतो. त्या पातंजली योगसूत्राचा जर तुम्ही अभ्यास केलात तर तो स्वाध्याय होईल. भगवद्गीतेचा अभ्यास केला तर तो सुद्धा स्वाध्याय होईल. कारण भगवद्गीतेच्या वाचनामुळे, पातंजली योगसूत्राच्या वाचनामुळे तुम्हाला स्वतःविषयीची जाणीव होते. आत्मपरीक्षण तुम्ही करू शकता. तर ते आत्मपरीक्षण करणं, आत्मसंशोधन करणं, याला स्वाध्याय असं म्हटलेलं आहे. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वराप्रती संपूर्णपणे शरणागती, ज्याला आपण भक्ती साधना असं म्हणतो, की जी सुद्धा अत्यंत आवश्यक असते. तर असे 5 यम आणि 5 नियम ही योगाची पहिली 2 अंग सांगितलेली आहेत. त्यांनी फक्त 3 सूत्र दिलेली आहेत, आणि संपूर्ण 3 सूत्रामध्ये आसन हा विषय त्यांनी समाप्त केलेला आहे. पातंजली योगाची शास्त्रशुद्धता ही फक्त 3 सूत्रा जी आसनाची व्याख्या केलेली आहे. स्थिर सुखम आसनम, ज्याच्यामध्ये स्थैर्य होतं आणि सुखाची अनुभूती होते, ते आसन आहे. जर तुमच्यामध्ये स्थिरता नसेल आणि जे काही तुम्ही करता त्याच्यामधून दुःख निर्माण होत असेल, ताणतणाव निर्माण होत असतील, तर ते आसन नाही. व्यायामामध्ये जशी पुनरुक्ती असते, परत 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 उठा बशा 10, 15, 20, 25 दंड, जोर, बैठक, ते चांगलं आहे, ते वाईट असं नव्हे, परंतु आसन एकदाच करायची असतात. आणि पतंजली फार महत्त्वाची गोष्ट अशी सांगतात, प्रयत्न शैथिल्य आणि अनंत समापत्ती. पतंजलीच्या अनुसार आसन ही केवळ शारीरिक साधना नाहीये, शरीराबरोबर ती मनाची साधना आहे. अनंत समापत्ती, आसनामध्ये सजगतेचा विस्तार झाला पाहिजे, तरच ती खरी म्हणजे योगाप्रमाणे आसन होतात. आसन करीत असताना स्वतःच्या आतमध्ये होणारे बदल हे पाहत 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 आसनं केली पाहिजे. आणि त्यामध्ये स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे जाण्याची एक प्रक्रिया आहे. तुमच्या अंतर्विश्वातल्या सूक्ष्मातिसूक्ष्म असे जे बदल आहेत, त्या बदलाची जाणीव आसनामुळे होऊ शकते असं पतंजली सांगतात. आणि म्हणूनच आसन ही साधना केवळ शारीरिक नसून मानसिक साधना आहे. ती फक्त शारीरिक झाली तर ती एक्झरसाइज किंवा ज्याला आपण व्यायाम पद्धती म्हणतो, व्यायाम द्वंद्वाच्या पलीकडे जाऊ शकतो. या द्वंद्वामुळेच तर, द्वंद्व म्हणजे संघर्षात्मक स्थिती, मान अपमान,
सुख दुःख, शीत उष्ण, याला द्वंद्व असं म्हटलं जातं. जसं भगवद्गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. आपलं मन सतत आंदोलित होत असतं सुख आणि दुःखामध्ये, मान आणि अपमानामध्ये, लाभ आणि हानीमध्ये, शीत आणि उष्णामध्ये. तर या द्वंद्वांमध्ये सुद्धा मनुष्य समत्वाने कसा राहू शकतो? आसन अभ्यासामुळे अशा प्रकारे समत्व प्राप्त होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये मनाचं संतुलन अजिबात नाहीसं होत नाही योगाच्या. आणि असे योगी असतात की अत्यंत विस्तवातून चालले तरी त्यांच्यात फरक पडत नाही. बर्फामध्ये एकही कपडा नसलेले योगी मी स्वतः बघितलेले आहेत, त्यांच्यात फरक पडत नाही. कित्येक दिवस अन्न मिळालं नाही तरी फरक पडत नाही. कोणत्याही बाह्य गोष्टीमध्ये त्यांच्या मानसिकतेमध्ये फरकच पडत नाही. ते द्वंद्वातीत झालेले असतात. आसन अभ्यासामुळे अशी द्वंद्वातीत अवस्था प्राप्त होऊ शकते असं पतंजली सांगतात. त्यानंतर प्राणायामाची साधना सांगितलेली आहे. आणि ती प्राणायामाची साधना म्हणजे अत्यंत फारच उत्कृष्ट अशी साधना आहे. आणि आपल्या योग्यांना असा एक फार मोठा शोध लागला की आपलं मन आणि आपला श्वसन ह्याच्यामध्ये फार घनिष्ठ संबंध आहे. ज्याप्रमाणे आपले मनोव्यापार चालू असतात त्याप्रमाणेच आपल्या श्वसनामध्ये बदल होतात. आपलं मन जर अधिक चंचल असेल, मनामध्ये जर उद्रेक निर्माण झालेला असेल, भावनांचा उद्रेक निर्माण झालेला असेल तर आपलं श्वसनसुद्धा अव्यवस्थित होतं. आपलं श्वसन जर सुव्यवस्थित आपण केलं तर आपल्या मनाच्या प्रक्रियासुद्धा सुव्यवस्थित होत जातात. चले वाते चलम चित्तम, निश्चले निश्चलम भवेत, योगी स्थाणुत्वमाप्नोति ततो वायुम निरोधयेत. चले वाते चलम चित्तम, ज्याप्रमाणे हे श्वसन चालू आहे, श्वासाचं आवागमन चालू आहे, त्याचप्रमाणे चित्ताच्या गतिविधी चालू आहेत. निश्चले निश्चलम भवेत, जर कुंभकावस्था प्राप्त झाली, हा श्वास जर आपोआप थांबला तर मन सुद्धा तिथे थांबलेलं असतं, मनशांती सुद्धा प्राप्त होते. योगी स्थाणुत्वमाप्नोति ततो वायुम निरोधयेत. आणि म्हणून प्राणायामाचं फार मोठं महत्त्व याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आपल्याला जास्त वेळ नाही आहे हे सगळं वर्णन करण्याकरता, पण प्राणायाम साधना केल्यामुळे दोन उपलब्धी होतात असं पतंजली सांगतात. प्राणायामाची 5 सूत्र सांगितलेली आहेत, आपल्याला ती काय आत्ता घेता येणार नाही. परंतु ततक्षीय अंतस्थ पुरुषाची एक प्रकारची झलक, ततक्षीयते प्रकाशावर्णम, धारणा असूचे योग्यता मनसा. प्राणायाम साधनेमुळे धारणेकरता योग्य अशी मनस्थिती प्राप्त होते. चित्ताची एकाग्रता शक्य होते, नाहीतर चित्ताची एकाग्रता शक्यच होणार नाही. एक क्षण सुद्धा चित्त एका ठिकाणी राहत नाही, हा आपल्या नेहमीचा अनुभव आहे. प्राणायाम केल्यामुळे चित्ताची एकाग्रता साधू शकते. आणि म्हणूनच ज्याला चित्त एकाग्र करायचं आहे, खास करून विद्यार्थ्यांना प्राणायाम साधना ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण तुम्ही जर एकाग्र चित्त झालात तर तुम्हाला ती प्राप्ती होईल. कुठच्याही क्षेत्रामध्ये चित्ताची एकाग्रता हेच तर काही सर्व काही आहे. कुठच्याही क्षेत्रामध्ये खूप प्रगती केलेला कुठचाही माणूस घ्या, मोठा संगीतकार असो, मोठा चित्रकार असो, मोठा वैज्ञानिक असो, मोठा खेळाडू असो, कुठच्याही क्षेत्रात जो मनुष्य मोठा झालेला आहे त्याला पहा, या सर्व माणसांमध्ये एक गोष्ट एकसारखी असते. ती म्हणजे अशी
की ते चित्तास प्रयोगशाळेत काम करत असतो. ही चित्ताची एकाग्रता ही प्राणायाम साधनेमुळे प्राप्त होते असं पतंजली सांगतात. आपण एक 5-10 मिनिटं आणखीन बोलू शकतो असं मला वाटतं. तर याच्यानंतर प्रत्याहाराची साधना येते की इंद्रियांना विषयांपासून असंलग्न करणं म्हणजे प्रत्याहार. स्वविषय असंप्रमो योगे चित्त स्वरूपानुकारायव इंद्रियाणां प्रत्याहारः असं सूत्र सांगितलेलं आहे की इंद्रियांचा त्यांच्या विषयांशी येणारा जो संबंध आहे की ज्यामुळे आपलं मन बाहेर धावत असतं, आपलं मन बाहेर इंद्रियांच्या माध्यमातूनच धावत असतं. सतत शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 पंच ज्ञानेंद्रियांचे पंच विषय आहेत. त्या विषयांच्या असं म्हणतात. अंतर्मुखी चेतनेला पतंजली प्रत्येक चेतना असं म्हणतात. तर ही प्रत्येक चेतना ही प्रत्याहाराच्या अभ्यासातून करता येईल. आणि म्हणून योगामध्ये हे इंद्रियांचे जे विषय आहेत त्याच्यापासून वैराग्य, परत अभ्यास आणि वैराग्य, ज्या ज्या इंद्रिय सुखांच्याशी आपण अतिशय आसक्त होत ती आसक्ती हळूहळू कमी करून अनासक्त जर झालो तरच ती प्रत्याहार होऊ शकते. त्यानंतर धारणा ध्यान समाधी ही अंतरंग योग साधना सांगितलेली आहे. बहिरंग योग साधना ही रोज करायची साधना आहे. आसनं रोज करावे लागतात, प्राणायामाची रोज साधना करायची. सो ॲक्शन पार्ट ऑफ योग ज्याला आपण म्हणतो, जी साधना ॲक्च्युअली करावी लागते, साधना ज्या अनुभूती असतात त्या अर्थातच इंद्रियातीत असतात. कारण इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून असंलग्न केल्यानंतरच अंतर्विश्वामध्ये आपला प्रवेश होतो. म्हणून धारणा ध्यान समाधी याच्यामध्ये येणाऱ्या अनुभूती असतात त्या अतींद्रिय अनुभूती असतात. आणि त्या अतींद्रिय असतात म्हणून शब्दाच्या पलीकडचे असतात. जे इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला ज्याची जाणीव होते त्याचं वर्णन आपण करू शकतो, ते शब्दामध्ये आपल्याला पकडता येतं. परंतु जे इंद्रियांच्या पलीकडचंच असतं, जे शब्दांच्या पलीकडचंच असतं ते अनिर्वचनीय असतं. आणि त्याच्यामुळे धारणा ध्यान समाधी याचं खरं म्हणजे वर्णन करता येत नाही. त्या अनुभूतीच्याच गोष्टी आहे. खरं म्हणजे सगळाच योग हा अनुभूतीचाच विषय आहे असं मी पहिल्यांदाच सांगितलेलं होतं. तेव्हा धारणामध्ये चित्त एकाग्र होण्याची प्रक्रिया सुरू होते, पण ती आंतरविषयावर एकत्र होत असते. देशबंध चित्तस्य धारणा असं म्हटलं जातं. आणि त्या धारणेतच परिवर्तन ध्यानामध्ये होतं. आंतरविषय म्हणजे कोणता होतो तर आपण 5 मिनिटात अजून घेणार आहोत. मी जास्त काही बोलणार नाही त्यानंतर. तेव्हा आपण कृष्ण हा जो विषय घेतला बाह्य, तेव्हा आपण कृष्णाचं ध्यान करायला लागलो, मूर्त ध्यान करायला लागतो. आपण कृष्ण नंतर आपण डोळे मिटतो. ते का म्हणतो? कारण तो कृष्ण जो आहे किंवा तो जो ओंकाराचं ध्यान असेल तो ओंकार आहे, तो आपल्या आतमध्ये आपण पाहायला सुरुवात केली पाहिजे, आंतरविश्वात प्रवेश केला पाहिजे. धारणा हा अंतर्विषय, प्रत्ययाची एकतानता. प्रत्यय म्हणजे अनुभूती, अखंड अनुभूती येणं. ध्यान विषयाची अखंड अनुभूती म्हणजे ध्यान. परंतु ध्यानामध्ये सुद्धा द्वैत असतं. मी ध्यान करतोय अशा प्रकारचा भाव असतो. मला ध्यानाचा अनुभव येतोय, मला कृष्णाचा अनुभव येतोय. कृष्णावर जर ध्यान
करीत असेल आणि ते सुद्धा कृष्णाचा म्हणजे सगुण रूपाचा नाही तर कृष्ण चैतन्याचा मला अनुभव येतोय. मी कृष्ण चैतन्याचा अनुभव करतोय अशी ध्यानावस्था असते. ह्याच्यामधला मी गळून पडला की एकत्व प्राप्त होतं. ध्यानामध्ये सुद्धा द्वैत आहे. ध्यान करणारा आणि ध्यान विषय, ध्याता आणि ध्येय हे दोन राहतात ध्यानामध्ये. त्याच्यामधला ध्याता निघून गेला आणि फक्त ध्येय राहिलं, फक्त कृष्ण राहिला. मीपणा निघून गेला की जी अवस्था प्राप्त होते त्याला समाधी अवस्था असं म्हणतात. तदेव अर्थमात्र निर्भासम स्वरूप शून्यमिव. स्वरूपाची जाणीव, स्वतःची जाणीव नष्ट होणे समाधी. तेव्हा स्वतःची जाणीव सुद्धा पूर्णपणे नष्ट झालेली आहे आणि केवळ ज्याचं ध्यान करतोय तो ध्यान विषयच उरलेला आहे. त्या एकत्वामध्ये जेव्हा प्रवेश होतो तेव्हा समाधी स्थिती प्राप्त. की असं समजा की एखाद्या मिठाच्या बाहुलीने असं ठरवलं की सागर कसा आहे ते जाणून घ्यावं. एखाद्या मिठाच्या बाहुलीने जर असं ठरवलं की सागर काय आहे ते जाणून घ्यावं आणि म्हणून तिने सागरामध्ये जर उडी घेतली तर ती परत येईल का सांगायला सागर कसा आहे? ती सागरामध्ये पूर्णपणे विलीन होऊन जाईल. याचप्रमाणे पूर्ण अस्तित्वामध्ये विलीन होऊन जाणं हीच खरी म्हणजे समाधी अवस्था आहे. आज इथे मला बोलण्याची संधी जी प्राप्त झाली, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी जी प्राप्त झाली, त्याकरता परत एकदा माझे परममित्र दिलीप महाजन, जे मोरया प्रकाशनचे संस्थापक आहेत, आणि त्यांच्या दोन कर्तबगार मुली गौरी आणि योगिनी यांना मी परत एकदा धन्यवाद देतो. हरिओम तत्सत. नमस्कार.